मित्रांनो, वर्ड प्रॉब्लेम दिसला की तुमचा गोंधळ उडतो का? कोणता चल घ्यायचं, समीकरण कशी करायचे, आन्सर कसं फाइंड आउट करायचं, हे सगळं आपण स्टेप बाय स्टेप अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. एक्सरसाइज 1.5 दोन चलातील रेषीय समीकरणे. तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सराव संच 1.5. आता मित्रांनो, 1.5 मध्ये आपण पूर्ण वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. आता वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला काय करायचं आहे, दोन पद्धतीने सॉल्व्ह करता येतील आपल्याला. आता आपल्याला क्रेमरच्या पद्धतीने सुद्धा सॉल्व्ह करता येतील, किंवा आपण जेव्हा 1.1 मध्ये शिकलेलो आहोत की चलांचा सहगुणक समान करून आपल्याला समीकरण सॉल्व्ह करता येतील. म्हणजे या दोन्ही पद्धतीने आपण कुठल्याही पद्धतीने सॉल्व्ह केलं तरी चालेल. आता इथे आपण बघा, वर्ड प्रॉब्लेम दिलेले म्हणजे कन्फ्युजन व्हायचं काय काम नाही. जेव्हा आपल्याला समीकरणं असतात, म्हणजे दोन समजा समीकरण असेल, तर तेव्हा दोन व्यक्ती असू शकतात, दोन गोष्टी असू शकतात, दोन काहीतरी वस्तू असू शकतात. त्याच्यामधली एखादी मोठी असू शकते, एखादी लहान असू शकते. ठीक आहे. तर जेव्हा आपण वर्ड प्रॉब्लेम रीड करू तर स्टेप बाय स्टेप जायचं आणि आपल्या लक्षात येते की आपली उकल समीकरणाची कशी होणार आहे. तर आपण पहिल्या एक्झाम्पल कडे वळणार आहोत. दोन संख्यांमधील फरक 3 असून. ठीक आहे. आता आपलं पहिल्या दोन संख्या म्हटली आहे, तर दोन संख्यामधली आपली काय आहे, मोठी संख्या आपली काय असू शकते, x असू शकते. मोठी संख्या बरोबर x आणि लहान संख्या बरोबर काय आहे, y मानू आपण. आता आपल्याला दोन संख्या मिळालेल्या आहेत. मोठी संख्या आपण x असं गृहीत पकडलं, छोटी आपण काय पकडलेलं आहे की y मानलं आहे. आता त्यातला फरक म्हणजेच काय आलं, सबट्रॅक्शन आलं. म्हणजेच काय होईल, आपलं मोठी संख्या, दोन संख्यांमधील फरक म्हणजे आधी आपण मोठी संख्या लिहून घेऊ, x मायनस y बरोबर किती आहे, फरक म्हटलं आहे, फरक म्हणजेच इथे सबट्रॅक्शन येणार, म्हणून y बरोबर 3. आता हे आपल्याला समीकरण काय मिळालं, पहिलं मिळालं. आता दुसरी अट बघा, दुसरी अट काय दिलेली आहे, आधी आपण असं लिहून घेऊ, दुसऱ्या अटीनुसार. ही पहिली कंडिशन झाली होती आपली. आता दुसरी अट कोणती आहे आपली, दुसऱ्या अटीनुसार काय आहे, मोठ्या संख्येची तिप्पट, मोठ्या संख्येची तिप्पट. आता मोठी संख्या आपली कोणती आहे, x, तर तिची तिप्पट किती झाली, 3x. आणि लहान संख्येची दुप्पट, इथे बघा, लहान संख्येची दुप्पट, लहान संख्या कोणती आहे, 2y बरोबर. यांची काय दिलेलं आहे, बेरीज 19 आहे. यांची बेरीज म्हणजेच इथे कशाचं सिम्बॉल येणार, प्लसचं येणार, आणि बेरीज किती आहे, 19. म्हणजेच आता आपल्याला हे समीकरण दुसरं मिळालं. आता दोन समीकरण मिळाले. आता इथे बघा, इथे काय आहे, x आहे, इथे 3x आहे, इथे y आहे, 2y आहे. तर आता आपण y चा सहगुणक सेम करू शकतो किंवा x चा कुठलाही केला तरी चालेल. आता आपण y चा करू, म्हणून आपण याला कशाने मल्टिप्लाय करणार, 2 ने मल्टिप्लाय करणार. मग आपण इथे लिहू की समीकरण 1 ला 2 ने गुणू. ठीक आहे, 2 ने गुणलं आपण. आता 2 ने गुणल्यानंतर काय होणार आहे, 2x वजा 2y बरोबर 3 दुणे 6. म्हणजेच काय झालं, हे आपल्याला कोणतं समीकरण मिळालं, तिसरं. आता इथे दोन चिन्ह समान असतील, प्लस मायनस असतील, तर तेव्हा आपल्याला चिन्ह बदलावे लागणार. इथे प्लस मायनस, जर इथे प्लस केलं तर 2 आणि 2 4 होणार, म्हणून आपल्याला इथे काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. आता आपल्याला करताना या दोन गोष्टीचा विचार करायचा आहे, समीकरण 3 आणि समीकरण दुसऱ्याचं. तर आता समीकरण 2 मधून 3 वजा करा किंवा 3 म्हणून 2 वजा करा, तर कुठलंही केलं तरी चालेल. तर आपण काय करणार आहे, समीकरण 2 वजा समीकरण 3 करू. आता आपल्याला दोनच समीकरणाचा विचार करायचा आहे, पहिल्याला आता लक्षात घ्यायचं नाही. तर दुसरं समीकरण काय आहे आपलं, 3x वजा 2y बरोबर 19. आणि तिसरं समीकरण काय आहे आपलं, 2x वजा 2y, इकडे अधिक होते, इथे 2y बरोबर 6. आता इथे हे प्लस मायनस कटले, 3 आणि 2 5,
5x आले, इथे 19 आणि 6 किती आले 25. आता या साईडला आपण करणार आहोत x बरोबर किती झाले 25 भागीला 5 म्हणजेच 5 5 25 म्हणजेच आपल्याला x ची व्हॅल्यू किती मिळाली आता x बरोबर किती मिळालेले आहेत आपल्याला 5 म्हणजेच आपल्याला मोठी संख्या किती मिळालेली आहे 5. ठीक आहे. तर आता आपण x बरोबर आता हे x बरोबर 5 आता ही समीकरण 1 मध्ये ठेवा 2 मध्ये ठेवा समीकरण 3 मध्ये कुठेही ठेवलं तरी चालेल. तर आता आपण इथे लिहू समीकरण 3 मध्ये x बरोबर 5 ही किंमत ठेवू. ठीक आहे. आता तिसरं समीकरण कोणतं आहे आपलं 2x वजा 2y बरोबर 6. आता x ची किंमत आपल्याला ठेवायची आहे 5 वजा 2y बरोबर 6 म्हणजे 5 दुणे 10 वजा 2y बरोबर 6 म्हणजे 2y बरोबर 6 वजा 10 अपोजिट साइडला आले चिन्ह बदलणार म्हणजेच आता इथे काय होणार आहे वजा 2y बरोबर 10 तून 6 गेले 4 राहिले म्हणजेच किती आले y बरोबर काय होणार वजा 4 भागीला वजा 2 म्हणजेच आपल्याला y ची किंमत किती मिळाली बेबी 4 म्हणजेच y बरोबर 2. आता ही दोन संख्या आपल्याला मिळाली. तर यातली आपण काय लिहिणार आता आपलं एक्झाम्पल काय राहणार आहे मोठी संख्या आपली कोणती आहे आता x आहे. तर x ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली x बरोबर किती मिळाली आहे 5 आणि लहान संख्या कोणती आहे y. लहान संख्या आपण y पकडलेली आहे आणि y ची किंमत किती मिळाली आपल्याला 2. हे आपलं झालं फायनल आन्सर. आपला प्रश्न क्रमांक 2 कृती पूर्ण करा. मित्रांनो बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण की तुम्हाला अशा प्रकारच्या कृती पूर्ण करायच्या असतात. तर इथे 3 मार्कासाठी विचारला जातो बोर्डाच्या परीक्षेमध्ये. तर इथे आपल्याला 3 गोष्टी विचारल्या आहेत. मी आयात आहे ठीक आहे इथे आयात दिलेला आहे आणि आयताच्या किमती दिलेल्या आहेत. आता आयात म्हटलं की तुम्हाला लक्षात येतं की दोन म्हणजे दोन बाजू समान असतात. दोन लांबी या दोन समान असतील आणि रुंदीला दोन समान असतील. आता आपण याला काहीतरी सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी करायच्या आहेत म्हणजे x आणि y च्या किमती शोधायच्या आहेत. देन आपल्याला क्षेत्रफळ फाइंड आउट करायचं आहे आणि परिमिती सुद्धा काढायची आहे. आता क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहिती आहे आपण 3री 4थी तर शिकलेलो आहे लांबी गुणिले रुंदी आणि परिमितीचं काय आहे 2 लांबी अधिक रुंदी. ठीक आहे. तर आता आपण या कंसाला म्हणजे आयताला नाव देऊ की आपण हे सॉल्व्ह करू शकू ABCD. यामध्ये आपण आता काय दिलं आहे एक आपण इथे लिहून घेऊया हा ABCD हा काय आहे एक आयत आहे. मग याच्यामध्ये काय होणार एक बाजू काय होणार x असेल म्हणजेच लांबी आपण x पकडूया किंवा रुंदी कुठलीही एक बाजू काय होईल x होईल आणि दुसरी बाजू काय होणार y होईल. आता याच्यातल्या दोन बाजू समान आहे. आता CD बरोबर काय होऊ शकते AB होऊ शकते. आता CD ची बाजू बघा इथे काय दिलेलं आहे CD बरोबर आपल्याला इथे दिलेलं आहे x अधिक 4 म्हणून आपण इथे लिहून घेऊया CD बरोबर किती आहे x अधिक 4 आणि AB बरोबर किती दिलेलं आहे 2y. आता आपल्याला समान करून घ्यायचं समीकरण म्हणून x हे 2y अपोजिट साइडला आले 2y बरोबर -4. आता हे आपल्याला समीकरण पहिलं मिळालं. आता त्याचप्रमाणे आपली दुसरी अट काय आहे दुसऱ्या अटीनुसार इथे आपण लिहून घेऊया. ही पहिली अट आपण कंप्लीट केली. ठीक आहे. आता दुसरी अट कोणती आहे दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट काय आहे आपली आता आपण इथे दोन बाजू लांबी आता तर आता BC बरोबर BC पाहिजे होतं BD नाही. आता BC बरोबर AD. आता BC बघा किती आहे इथे 4x वजा y म्हणजेच आपल्याला इथे BC बरोबर किंमत लिहावं लागेल 4x वजा y.
आणि AD ची किंमत किती आहे बघा, इथे दिलेली आहे, इथे 2x अधिक y, 2x अधिक y अधिक 8. आता सगळ्या किमती आपण एका साईडला करून घेऊया. 4x हे वजा 2x वजा y अधिक y होणार का? नाही, कारण की हे पण अपोजिट साईडला आले. आता हे प्लस y आहे तर इथे मायनस y होतील आणि बरोबर 8. ठीक आहे. आता 4तून 2 गेले तर म्हणजेच काय झाले, 2x वजा, आता हे x म्हणजे एक एक व्हॅल्यू असते इथे, म्हणजेच 2y बरोबर 8. आता हे आपल्याला समीकरण काय मिळालं, दुसरं मिळालं. आता इथे बघा x 2x आहे, 2y 2y आहे, म्हणजेच काय आहे, हे सहगुणक सेम आहे, म्हणून आपण इथे काय करणार आहोत, वजा करू, कारण की दोन्ही सेम आहे. आता आपल्याला चिन्ह बदलायचे आहेत, म्हणून आपण काय करू, समीकरण 2 मधून 1 वजा करा किंवा 1 मधून दुसरेही वजा केलं तरी चालेल. तर आपण काय करणार, समीकरण 2 मधून समीकरण 2 वजा समीकरण 1 करू. आता समीकरण दुसरं कोणतं आहे आपलं, 2x इथे या साईडला लिहून घेऊ, 2x वजा 2y बरोबर 8. आणि पहिलं समीकरण काय आहे, x वजा 2y बरोबर वजा 4. आता चिन्ह आपले बदलणार है ना, इथे काय होणार आहे, इथे वजा करताना इथे वजा होईल, प्लस आहे तर इथे अधिक, इथे सुद्धा अधिक, म्हणजेच इथे आपलं 2 आणि x, म्हणजेच 2तून 1 गेला, म्हणजेच इथे x राहणार, हे कटले, बरोबर 8 आणि 4 12, म्हणजेच आपल्याला कोणती व्हॅल्यू मिळाली, x बरोबर काय मिळालं आपल्याला, 12. ही किंमत आपल्याला मिळाली. आता आपण काय करणार, x बरोबर 12 ही किंमत काय करू आपण, समीकरण कोणत्यामध्ये ठेवू, समीकरण 1 मध्ये ठेवा, समीकरण 2 मध्ये ठेवा, कुठेही ठेवलं तरी चालेल. आपण 1 मध्ये ठेवणार, 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 कोणतं आहे आपलं, x वजा 2y बरोबर -4. आता x ची किंमत किती आहे, 12 वजा 2y बरोबर -4. आपली नेक्स्ट स्टेप काय होणार आहे, वजा 2y बरोबर वजा 4 अधिक 12 आहे तर इथे वजा 12 होणार, म्हणजेच काय होतील, वजा 2y बरोबर 12 आणि 4 16, म्हणजेच y ची किंमत काय मिळणार आपल्याला, इथे y बरोबर वजा 16 भागिला वजा 2. आता 2 8 16, म्हणजेच आपल्याला y ची किंमत किती मिळाली, 8. y बरोबर 8 ही दुसरी व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता आयताची लांबी काढायची आहे आपल्याला, इथे आपण लिहू आयताची, आपण इथे 2 गोष्टी सॉल्व्ह केलेल्या आहेत, x ची व्हॅल्यू काढली आणि y च्या किमती आपण काढल्या. आता नेक्स्ट काय आहे, क्षेत्रफळ काढायचं आहे आपल्याला. तर आयताची लांबी किती आहे आपली, बघा आयताची लांबी कोणती राहणार आहे, मोठी बाजू म्हणजे BC राहील, BC किंवा AD काहीतरी, तर आपण BC घेतली. ठीक आहे, आयताची लांबी BC आहे. तर आता BCचं काय होणार आहे, इथे फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे, BC बरोबर काय आहे, 4x वजा काय दिलेलं आहे, 4x वजा y. आता x ची व्हॅल्यू आपल्याला तर मिळालेली आहे, x बरोबर किती आहे, 12, म्हणजेच x बरोबर 12 वजा y, म्हणजेच 12 चोक 48 है ना. आणि y ची किंमत किती होती आपली, इथे आपण y ची किंमत लिहिलेलीच नाही, इथे y ची किंमत किती होती, y ची किती मिळाली आहे, 8 वजा 8, म्हणजेच 48 मधून 8 गेले, म्हणजेच किती राहिले, 40. आता ही 40 काय मिळाली आपल्याला, लांबी मिळाली. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, आयताची रुंदी. आयताची रुंदी, आता रुंदी बरोबर आपण काय पकडू, AB पकडू. ठीक आहे, AB, आता AB म्हणजेच किती आहे, 2y
y ची व्हॅल्यू किती मिळाली 2 गुणिला y बरोबर किती आहे आपल्याला 8 म्हणजेच 8 दुने 16. हे किती झालं? ही झाली आपली रुंदी झाली 8 बरोबर 16. आपण राहिलेलं एक्झाम्पल नेक्स्ट स्लाइड वर बघूया. आयताची लांबी किती मिळाली आपल्याला 40 आणि रुंदी बरोबर किती आहे रुंदी किती मिळाली आपल्याला 16. म्हणजेच आता आपल्याला काय काढायचं आहे आयताचं क्षेत्रफळ. क्षेत्रफळ म्हणजे सूत्र काय आहे आपलं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी. तर आता लांबी किती आहे आपली 40 आणि रुंदी किती आहे 16. 16 चोक 64 आणि हे शून्य दिलं म्हणजेच चौरस एकक हे युनिट आपण लिहित असतो. ठीक आहे. तर म्हणजेच आपल्याला क्षेत्रफळ किती मिळालं 640 चौरस एकक हे आपल्याला आयताचं क्षेत्रफळ मिळालं. आता आयताची आपल्याला काय काढायची आहे परिमिती. आयताची परिमिती. आता परिमिती किती चं सूत्र काय असते 2 आणि कंसामध्ये लांबी अधिक रुंदी हे आपलं परिमितीचं सूत्र असते. आता आपण इथे 2 लांबी किती आहे आपली इथे आपण आहे 40 आणि रुंदी किती आहे 16. आता 2 40 आणि 16 म्हणजेच किती झाले 6 आणि 4 आणि 1 5 म्हणजे 56. आता 56 दोणे म्हणजेच किती झाले 6 दुने 12 5 दुने 10 आणि 1 11 म्हणजेच 112 एकक. हे काय झालं आपलं परिमिती झालं. अशा प्रकारे आपण ही कृती सॉल्व्ह केलेली आहे. तिसरं उदाहरण आधी आपण रीड करून घेणार आहोत. तर वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज किती होते 70 येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते. तर दोघांची वय काढायची आहे आता आपल्याला. तर यामध्ये आपल्याला 2 गोष्टी काढायच्या आहेत. एक वडिलांचं वय आणि मुलाचं वय काढायचं आहे. तर आता सोपं राहणार आहे. आधीच मी सांगितलेले आहे की यामध्ये 2 गोष्टी असतील 2 वस्तू असू शकतात आणि 2 व्यक्ती सुद्धा असू शकतात. म्हणून आपण काय लिहिणार आता वडिलांचं वय. आता इथे काय दिलेलं आहे समजा आपल्याला माहिती नाही. तर वडिलांचं वय किती आहे समजा आपण x गृहीत पकडू. x वर्ष आणि मुलाचं काय आहे मुलाचं वय आपण y वर्ष पकडू. आता ही फर्स्ट कंडिशन म्हणजे पहिली गोष्ट आपण ही घेतलेली आहे. असं आपण गृहीत पकडलेलं आहे अज्यूम केलेलं आहे आपल्याला माहिती नाही. आता पहिली कंडिशन आपली काय आहे वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास. आता वडिलांच्या वयामध्ये ठीक आहे. तर वडिलांचं वय किती आहे x त्याच्यामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट म्हणजे 2x मिळवल्यास काय होणार आहे आपल्याला किती बेरीज किती येते 70 येते. म्हणजेच आपल्याला हे समीकरण काय मिळालं पहिलं मिळालं. आता आपण दुसरी अट लिहू. दुसरी अटीनुसार आता दुसरी कंडिशन काय दिलेली आहे आपल्याला मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास. मुलाच्या वयामध्ये आता मुलाचं वय किती आहे मुलाचं वय y ठीक आहे. मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट म्हणजे वडिलांचं वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते. म्हणजेच आता यांचं बेरीज किती येते 95. म्हणजेच हे आपलं काय आहे दुसरं समीकरण आहे. म्हणजेच आपण समीकरण 1 ला किंवा 2 ला म्हणजे इथे बघा इथे x आहे 2x आहे इथे 2y आहे. तर म्हणजेच आपण काय करणार समीकरण 1 ला आपण 2 ने गुणलं तर आपण इथे लिहूया समीकरण 1 ला आपल्याला चल समान करायचे आहेत म्हणून आपण गुणतो आहे. समीकरण 1 ला
कितीने गुणावं लागेल? 2 ने गुणून. त्या 2 ने गुणलं तर काय होणार इथे? 2x अधिक बेबे 4y बरोबर 7 दुणे 14 म्हणजेच 140. हे आता आपल्याला मिळालं समीकरण 3. आता आपल्याला समीकरण 3 मधून 2 वजा करा, 2 मधून तिसरंही वजा केलं तरी चालणार. तर आता आपण इथे समीकरण काय करूया? समीकरण 3 मधून समीकरण 3 मधून 3 वजा समीकरण 2 करू. आता समीकरण 3 या साइडला आपण लिहून घेऊया. 2x वजा नाही 2x अधिक 4y बरोबर किती आहे? 140. आता दुसरं समीकरण काय आहे? 2x अधिक y बरोबर 95. आता इथे आपल्याला काय करायचं आहे? वजा, म्हणजेच आपले चिन्ह इथे बदलतील. म्हणजेच इथे काय होणार आहे? वजा वजा 4तून 1 गेले 3y आणि इथे 10तून 5 गेले 5 राहिले. देन मग 13तून 9 गेले म्हणजेच इथे किती राहिले? 4. म्हणजेच y बरोबर काय आहे? 45 भागिले 3. म्हणजेच काय होणार? y बरोबर 3 1 3 3 5 15 म्हणजेच y बरोबर 15 ही किंमत आपल्याला मिळालेली आहे. आता y बरोबर 15 ही किंमत आपण कोणत्या? समीकरण 1 मध्ये ठेवू, समीकरण 2 मध्ये, समीकरण 3 मध्ये कुठेही ठेवलं तरी चालेल. तर आता आपण काय करणार? समीकरण 1 मध्ये ठेवू. आता समीकरण पहिलं कोणतं आहे आपलं? x अधिक 2y बरोबर 70. आता x म्हणजेच किती आहे आपलं? x अधिक y ची किंमत आपल्याला मिळाली किती आहे? 15 बरोबर 70. म्हणजेच x अधिक 15 दुणे 30 आणि बरोबर 70. आता या साइडला म्हणजेच x बरोबर 70 वजा 30 म्हणजेच x बरोबर 40. तर आता x ची व्हॅल्यू 40 मिळाली आपल्याला आणि y ची किंमत किती मिळाली? 15. तर इथे आपण लिहू शकतो वडिलांचं वय किती आहे? वडिलांचे वय 40 वर्ष आणि मुलाचं वय किती आहे? किती मिळालं आपल्याला? मुलाचं वय 15 वर्ष. हे आपलं कॅल्क्युलेशन इथे कंप्लीट झालं. अशा प्रकारे आपण हे 3rd नंबरचं क्वेश्चन सॉल्व्ह केलेलं आहे. चौथं उदाहरण हे आतापर्यंत जेवढे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं राहणार आहे. आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला चौथ्या एक्झाम्पल कडे आपण वळणार आहोत. तर ते कसं वेगळं आहे ते आधी आपण बघूया. इथे काय दिलेलं आहे? एक अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा असतो. आता अपूर्णांक म्हणजे नेमकं काय? आता तुम्ही बघितलं असेल की आपण 8/5 किंवा 3/4 असं जेव्हा लिहितो तेव्हा अपूर्णांक आहे हा. तर पूर्ण संख्येला भाग जातो का? छेदने अंशाला भाग जातो का? नाही. म्हणजे हे अपूर्ण संख्या राहते म्हणून याला अपूर्णांक म्हणतात. आणि वरचं जे असतं त्याला आपण काय म्हणतो? अंश. आणि खाली जे असतं त्याला आपण काय म्हणतो? छेद. या गोष्टी क्लिअर झाल्या आहेत तुमच्या? आता हे बेसिक नॉलेज झालं आहे तुमचं. तर आता एक्झाम्पल म्हणजे काय दिलेलं आहे? तर इथे अटीनुसार आता आपण फर्स्ट कंडिशन बघू, स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. तर आता आपण इथे लिहू अपूर्णांकाचा. समजा एक अपूर्णांक दिलेला आहे, आपल्याला माहिती नाही तो कोणता आहे. तर अपूर्णांकाचा छेद आपण जर x पकडला आणि त्याचाच काय आहे? अपूर्णांकाचा अंश आपण y असं मानू. तर म्हणजेच तो काय झाला आपला? म्हणून अपूर्णांक काय झाला? तो काय होणार? अंश छेद म्हणजेच काय होणार आहे? y छेद x. म्हणजेच हा आपला अपूर्णांक मिळालेला आपला. याच्यावरून आता आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. y छेद x ही संख्या आपल्याला मिळाली. आता पहिली कंडिशन काय आहे बघा.
पहिली अट आपल्याला काय दिलेली आहे, आधी उदाहरण वाचून घ्यायचं म्हणजे त्याच्यावरून लक्षात येणार. एका अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. अपूर्णांकाचा छेद, छेद किती आहे आपला x, म्हणून आपण इथे लिहू आधी x हा अंशाच्या दुपटीपेक्षा म्हणजेच अंशाच्या दुप्पट, अंश किती आहे 4 ने मोठा आहे. म्हणजेच आता समीकरण एक समान करून घेऊ, वजा 2y बरोबर 4. ठीक आहे, हे आपलं समीकरण किती कोणतं मिळालं, पहिलं समीकरण मिळालं. आता दुसरी अट पहा, दुसरी कंडिशन काय दिलेली आहे त्यांनी, आधी आपण लिहून घेऊ दुसरी अट. दुसरी अटीनुसार आता दुसरी अट काय दिलेली आहे आधी वाचून घेऊ. जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले तर अंश आपला किती आहे बघा, अंश आपला किती आहे y, तर म्हणजेच काय आहे y वजा 6, म्हणजे 6 ने कमी केले ना अंशाला, आणि छेद आपला किती आहे x आहे, म्हणजे हा सुद्धा 6 ने कमी केले, म्हणजे जर दोन्ही 6 ने कमी केले तर छेद अंशाच्या 12 पट आहे. म्हणजेच काय होणार इथे, छेद हा किती आहे अंश गुणिला 12 पट म्हटलेला ना, पट म्हटलं म्हणजे तिथे गुणाकार आलाच. तर आता आपल्याला छेद किती दिलेला आहे बघा, छेद इथे आपलं लिहिलेला आहे x वजा 6, म्हणून आपण इथे x वजा 6, अंश किती आहे y वजा 6 गुणिला 12, कारण की पूर्ण कंसाला गुणायचं आहे. आता आपण इथे काय करणार, x वजा 6 बरोबर 12y बरोबर वजा 12 सखम 72. आता या संख्या समान करून घेऊ आपण, x वजा 12y बरोबर वजा 72 अधिक 6 अपोजिट साइडला गेले, अधिक 6 म्हणजेच x वजा 12y बरोबर, आता 72 मधून 6 गेले म्हणजेच किती राहिले 6 आणि चिन्ह मोठ्या संख्येचं राहणार, आणि हे आपल्याला मिळालेलं आहे समीकरण दुसरं. एक करू शकतो किंवा एक मधून दुसरंही वजा केलं तरी चालेल. आणि इथे बघा दोन सहगुणक आपले सेम आहेत x आणि x, म्हणून आपण काय करू, समीकरण 2 वजा समीकरण 1. आता दुसरं समीकरण काय आहे आपलं, x वजा 12y बरोबर वजा 66, आणि पहिलं समीकरण काय आहे x वजा 2y बरोबर 4. आता वजा करायचे आहे म्हणजेच चिन्ह आपले बदलणार, वजा इथे अधिक आणि इथे काय होणार वजा. ठीक आहे, इथे आता हे x हे कटले, 12तून 2 गेले 10y, आणि इथे 66 आणि 4 म्हणजे 70 झाले, पण चिन्ह कशाचं आलं वजाचं, आणि इथे सुद्धा 12 मोठा चिन्ह आहे म्हणून इथे सुद्धा 10 वजा राहणार आहे. या साइडचा किती आले 70 भागीला 10, दोन्हीकडे वजाचं चिन्ह, म्हणजेच y बरोबर 10 म्हणजेच ही व्हॅल्यू आपल्याला y बरोबर मिळालेली आहे. आता y बरोबर 7 हे समीकरण कशामध्ये ठेवू आपण, y बरोबर 7 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, कुठेही ठेवलं तरी चालेल, आपण 1 मध्ये ठेवू. आता समीकरण पहिलं कोणतं आहे आपलं, x अधिक 2y, x अधिक काय आहे इथे साइडला लिहिते, तुम्ही खाली लिहायचं x वजा 2y बरोबर 4. ठीक आहे, आता x वजा y ची किंमत 7 बरोबर 4, x वजा 7 दुने 14 बरोबर 4, म्हणजेच x बरोबर 4 अधिक 14, म्हणजेच आपल्याला x बरोबर 14 आणि 4 18 ही किंमत आपल्याला मिळालेली आहे, x ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपला अपूर्णांक कोणता झाला तो इथे आपण लिहू, अपूर्णांक बरोबर किती येणार आपलं
अपूर्णांक y आधी लिहिलेला आहे म्हणून 7 छेद आपलं किती आहे, x किती मिळालेला आहे, 18. म्हणजेच हे आपलं झालं फायनल आन्सर. इथे आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. या प्रॅक्टिस सेट मधलं आपलं 5वं एक्झाम्पल आहे. आधी रीड करून घेऊया. 10 टनांची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रक मध्ये ए आणि बी अशा 2 विशिष्ट वजनांच्या पेट्या भरलेल्या आहेत. आता 2 पेट्या आहेत. आता हा एक आपला समजा एक ट्रक आहे. आता या ट्रक मध्ये आपल्याला समजा ए आणि बी अशा 2 पेट्या दिलेल्या आहेत. 2 वेगवेगळ्या टाईपच्या पेट्या आहेत. ठीक आहे. ए प्रकारच्या 150 पेट्या, म्हणजे ए किती आहे, ह्या 150 पेट्या आहेत आणि बी प्रकारच्या 100 पेट्या असं भरलं तर ट्रकची 10 टनांची क्षमता पूर्ण होते. आणि ए प्रकारच्या नंतर आपल्याला दुसरंच काय म्हटलेलं आहे, ही फर्स्ट कंडिशन झाली आपली. आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये काय, ए प्रकारच्या 260 तर पेट्या भरल्या तर तो ट्रक 10 टनांच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास बी प्रकारच्या 40 पेट्या लागतात. मग बी प्रकारच्या किती, 40 पेट्या लागतात. तर त्या प्रकारच्या पेटींचे वजन किती. आता आपल्याला हे स्टेप बाय स्टेप जाऊन आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर इथे आपल्याला माहिती आहे की 1 टन म्हणजे किती होते. 1 टन म्हणजे किती होते, 1 टन म्हणजे 1000 किलोग्राम. म्हणजेच आता आपण इथे लिहू टनची क्षमता, 10 टनाची क्षमता दिलेली आहे. तर म्हणून मग काय लिहू, आधी ट्रकची क्षमता काय आहे, किती टनाची आहे, ट्रकची क्षमता आहे 10 टन. म्हणजेच किती, 10 टन म्हणजेच किती झाले, 10,000 किलोग्राम. ठीक आहे, किलोग्राम हे झालं. मग आता ए प्रकारच्या पेटीचं वजन आता आपण बघणार आहोत. पेटीचं वजन, आता ए प्रकारच्या पेटीचं वजन किती झालं. आता पहिली कंडिशन तुम्ही बघा, ए आणि बी 2 विशिष्ट प्रकारच्या पेटी आहेत. जर ए प्रकारच्या 150 पेटी, ठीक आहे, तर ए प्रकारच्या पेटीचे वजन आता आधी आपण म्हणजे आपल्याला माहिती नाही की ए प्रकारची पेटी कोणती आहे, तर म्हणून आपण 1 kg असं पकडू. ठीक आहे. आणि बी प्रकारच्या पेटीचं वजन किती आहे, बरोबर हे स्मॉल घेतलं आपण, कन्फ्युजन व्हायला नको म्हणून हे स्मॉल अल्फाबेट घेतलं, ए केजी बी केजी घेतलं. तर आता आपली पहिली कंडिशन काय आहे, पहिली कंडिशन काय आहे, जर ए प्रकारच्या 150 पेट्या म्हणजेच काय आहे, ए म्हणजेच काय आहे, ए प्रकारच्या 150 पेट्या व बी प्रकारच्या 100 पेट्या भरल्या. तर बी प्रकारच्या 100 पेट्या भरल्या, दोन्ही वजनाच्या पेट्या भरल्या आहेत. तर ट्रकची 10 टनांची क्षमता पूर्ण होते. म्हणजे त्यांची बेरीज करायची आहे. आणि इथे काय 10 टन म्हणजेच किती येणार, 10,000. ठीक आहे. आता इथे बघा 0 0 0, जर आपण याला 10 ने भागितलं तर काय होणार, इथे आपल्याला 15 1 अधिक काय होणार, 10 10 10 100 म्हणजे 10 बी अधिक नाही इथे इक्वलचं 0 म्हणजेच इथे 1 0 आपलं कमी होणार. म्हणजे इथे किती आहे, 4 आहे, तर इथे किती होणार, 1000. आता हे समीकरण आपल्याला पहिलं मिळालं. आता दुसरी अट आपली काय आहे, आता आपण इथे लिहून घेऊ दुसरी अट. आता आपली दुसरी अट काय आहे की जर ए प्रकारच्या 260 पेट्या भरल्या तर ए प्रकारच्या 260, तर आता आपण लिहून घेऊ 260 पेट्या ए प्रकारच्या भरल्या तर तो ट्रक त्याच्या 10 टनाच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास बी प्रकारच्या 40 पेट्या लागतात. म्हणजेच 40 पेट्या लागतात हे बी प्रकारच्या आणि 10 टन क्षमता पूर्ण होण्यास. 10 टन म्हणजेच किती, 1 टन म्हणजेच किती, 1000 किलोग्राम. म्हणजेच 10 टन म्हणजेच किती, 10,000 किलोग्राम है ना. तर हे आपलं समीकरण झालं दुसरं. आता इथे बघा
हे आपल्याला समीकरण दुसरं. आता 260 इथे 40b आहे आणि इथे 10b आहे, इथे 40b आहे. म्हणजेच आपल्याला जर समीकरण 1 ला 4 ने गुणलं तर या दोन्ही संख्या आपल्या समान होऊ शकतात. म्हणून आपण समीकरण काय करणार आता, समीकरणाला, कोणत्या समीकरणाला, समीकरण 1 ला आपण कितीने गुणू, 1 ला 4 ने गुणलं तर काय होतात, 1 ला 4 ने गुणलं आपलं समीकरण काय आहे, 15a, म्हणजे 15 चौक 60a अधिक 10 चौक 40b बरोबर. आता इथे 1000 आहे तर म्हणजेच इथे किती होणार, 4000 होतील. आता हे समीकरण आपल्याला कोणतं मिळालं, तिसरं समीकरण मिळालं. आता इथे बघा 40b समान झाले, म्हणून आता हे समान संख्या आहे, म्हणून आता आपल्याला इथे काय करावं लागेल, वजा करावं लागेल. म्हणून समीकरण 3 मधून 2 वजा करा, 2 मधून 1 म्हणजे 3 वजा करा, म्हणजे कुठलेही वजा केलं तरी आपल्याला चालणार आहे. तर आपण इथे लिहू समीकरण 2 वजा समीकरण 3. आता समीकरण 2 कोणतं आहे आपलं, 260a अधिक 40b बरोबर 10,000. आणि तिसरं समीकरण कोणतं आहे, 60a अधिक 40b बरोबर 4000. आता यांचं आपल्याला काय करायचं आहे, चिन्ह वजाबाकी करायची आहे. चिन्ह आपले बदलणार, इथे वजा, इथे सुद्धा वजा. आता हे 40b कटले आणि इथून 260 मधून गेले, म्हणजेच इथे किती आले, 201 बरोबर. आता 10तून 4 गेले म्हणजेच किती राहिले, 6000 राहिले. ठीक आहे. आता a बरोबर 6000 भागीला किती, 200. या साईडला आपण लिहून घेऊ आता. म्हणजेच किती मिळाले, a बरोबर किती आहे, 30. आता a बरोबर 30 ही किंमत आपल्याला मिळालेली आहे, a ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आता a बरोबर 30 ही किंमत आपण काय करू, 1 मध्ये ठेवू, 2 मध्ये, 3 मध्ये, कुठेही ठेवलं तरी चालेल. तर आता a बरोबर 30 ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. राहिलेला एक्झाम्पल आपण नेक्स्ट स्लाइड वर कंप्लीट करूया. आधी समीकरण फर्स्ट आपण लिहून घेणार आहोत. 15a अधिक 10b बरोबर 1000. आता आपण x म्हणजे a बरोबर आपल्याला किती मिळालेली आहे, 30 मिळालेली आहे. म्हणून आपण इथे काय लिहू, a बरोबर आपल्याला 30 अधिक 10b बरोबर 1000. आता 15 त्रिक 45 म्हणजे 450 अधिक 10b बरोबर 1000. इथे आपण 10b बरोबर 1000 वजा, इकडे अधिक आहे म्हणून अपोजिट साइडला 450 म्हणजे 10b बरोबर किती होणार, 10तून 10 शून्यातून शून्य गेले, देन इथे 10तून 5 गेले, 5 राहिले आणि इथे किती येणार, 5. म्हणजेच b बरोबर 550 भागीला 10 म्हणजेच b बरोबर किती आले, 55. आता a ची आणि b ची व्हॅल्यू, आपले a ची पेटी किती आणि b च्या पेटी आपल्याला मिळाल्या, म्हणून आपण या साईडला लिहून घेऊया. म्हणून आपल्याला काय मिळालं आहे, a प्रकारच्या पेटीचे वजन किती आहे, a चं किती मिळालेले होते आपल्याला 30 kg आणि b प्रकारच्या पेटीचे वजन किती मिळाले आपल्याला, y ची किंमत किती मिळाली, पेटीचे वजन किती मिळालेलं आहे, 55 kg. हे आपलं झालं फायनल आन्सर. मित्रांनो, आपल्या प्रॅक्टिस सेट मधलं सगळ्यात शेवटचं एक्झाम्पल आहे. आधी आपण एक्झाम्पल रीड करून घेऊया.
विशालने 1900 किलोमीटर प्रवासापैकी काही अंतर बसने तर उरलेले अंतर विमानाने पूर्ण केलं. म्हणजे तो प्रवास करत होता आणि त्याच्यापैकी त्यांनी काही प्रवास विमानाने केला, काही बसने केला. बसचा सरासरी वेग म्हणजे इथे वेग दिलेला आहे 60 किलोमीटर दर तास आहे, तर विमानाचा सरासरी वेग 700 किलोमीटर प्रति तास आहे. जर त्यांनी प्रवास 5 तासात म्हणजे 5 तासात पूर्ण केला, तर विशालने बसने किती प्रवास केला, म्हणजे टोटल प्रवास आपल्याला माहिती आहे की त्यांनी 5 तास प्रवास केलेला, पण त्यापैकी बसने किती केला आणि विमानाने किती केला आपल्याला माहिती नाही. आता आपल्याला माहिती आहे आपलं वेळेचं सूत्र काय आहे. वेळ बरोबर आपण काय करतो, वेगाचं सूत्र काय असते, अंतर भागीला वेळ. ठीक आहे, आपण आपल्याला इथे काय काढायचं आहे, वेळ किती, प्रवास किती केला, आपल्याला टाइम विचारलेला आहे, म्हणून आपण इथे काय करणार, वेळ बरोबर अंतर भागीला वेग, हे सूत्र आपण यूज करूयात इथे. हे आपलं सूत्र राहणार आहे. आता आपल्याला माहिती नाही कारण की वेग दिलेला आहे, आपल्याला सरासरी वेग 60 किलोमीटर आहे, इथे 700 किलोमीटर आहे, म्हणजे वेग दिलेला आहे त्यांनी, आपल्याला वेळ काढायचा आहे. आता आपल्याला माहिती नाही म्हणून आपण इथे काय लिहू, बसने केलेला प्रवास. विशालने काय केलं, बसने केलेला प्रवास. माहिती नाही म्हणून आपण काय अज्युम करणार, x किलोमीटर म्हणू, आणि विमानाने केलेला प्रवास तो किती म्हणू, y किलोमीटर. आता हे दोन आपण अज्युम केलेले आहे. आता एकूण प्रवास त्यांनी किती केला, टोटल दिलेला आहे आपल्याला, एकूण प्रवास त्यांनी केला आहे 1900 किलोमीटर. बघा सुरुवातीलाच दिलेला आहे 1900 किलोमीटर एवढा त्यांनी प्रवास केला. आता आपल्याला पहिलं समीकरण याच्यावरून मिळालं, म्हणजे बसने केलेला x अधिक y म्हणजेच बरोबर किती आहे 1900. म्हणजे आता हे आपलं झालं समीकरण पहिलं. आता बसचा वेग किती आहे, बघा त्यांनी दिलेला आहे की बसचा वेग आहे, बसचा वेग किती आहे इथे 60 किलोमीटर दर तास, म्हणजेच किती आहे 60 किलोमीटर पर, इथे पाहिजे होतं 60 किलोमीटर प्रति तास असा वेग दिलेला आहे. आणि म्हणून बसला, मग आता आपलं सूत्र काय होणार आहे, बसला आता x किलोमीटर अंतर, आता आपल्याला माहिती नाही म्हणून आपण इथे लिहणार की x किलोमीटर अंतर हे 60 किलोमीटर प्रति तास आपण वेगाने पूर्ण केला. वेगाने पूर्ण करण्यास लागणारा काय आहे, आपल्याला काय काढायचं आहे, वेळ काढायचा आहे. म्हणून आपलं सूत्र काय आहे, आपण इथे बघा वेळ बरोबर अंतर भागीला वेग. आता वेळ काढायची आहे आपल्याला, म्हणून आपण इथे काय लिहू, वेळ. आता वेळ बरोबर काय आहे, अंतर भागीला, अंतर किती आहे माहिती नाही आपल्याला म्हणून आपण x पकडलेला आहे, आणि वेळ किती लागला 60 किलोमीटर प्रति तास लागला आहे, हे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामुळे. मग आता विमानाचा, आता आपण हे कशाचं काढलं, हा बसचा काढला आहे ना. आता आपल्याला काढायचं आहे की विमानाचा वेग, म्हणजेच आपल्याला लिहू आपण विमानाचा वेग किती आहे, आपल्याला विमानाचा वेग किती, बघा इथे त्यांनी दिलेला आहे की विमानाचा वेग किती आहे 700 किलोमीटर प्रति तास, म्हणून आपण इथे लिहू 700 किलोमीटर पर आवर, हे झालं विमानाचा वेग. मग आता विमानाच्या प्रवासाने आपल्याला पूर्ण लिहावं लागेल की विमानाला y किलोमीटर
अंतर 700 किलोमीटर पर आवर वेगाने पूर्ण करण्यास लागणारा काय आहे, आपण काय काढतो आहे, वेळ काढतो आहे, लागणारा वेळ. म्हणून आता इथे आपलं काय सूत्र होणार, वेळ बरोबर, आता अंतर किती आहे आपलं, अंतर भागीला वेग. अंतर आपल्याला माहिती नाही, आपण इथे काय पकडलेलं आहे, y, आणि इथे किती आहे 700, म्हणजेच हे किती झालं. मग आता आपली कंडिशन काय आहे, फर्स्ट अट काय आहे, पहिल्या अटीनुसार. पहिली अट काय आहे आपण आता या साईडला लिहून घेऊया. तर तास आहे तर विमानाचा 700 किलोमीटर आहे. जर प्रवास त्याने 5 तासात पूर्ण केला, म्हणजे आता आपली फर्स्ट कंडिशन काय आहे, एक्स बसने केलेला प्रवास, तर बसने किती वेळ लागला त्याला, x/60 लागला, आणि y ने केला तर किती झाला, विमानाने केलं तर y/700 बरोबर. त्या आपल्याला किती वेळ लागलेला आहे, 5 तास लागलेला आहे. आता आपण काय करणार की आता छेद समान म्हणजे तिरपा गुणाकार करूया, म्हणजे छेद समान नाही आहे म्हणून आपल्याला तिरपा गुणाकार करावा लागणार. 700x वजा 60y, आणि खाली काय येणार, साइन 42, आणि याच्यावर 3 शून्य बरोबर 5. आता 700x वजा 60y बरोबर, आता इथे खाली लिहिते मी 5 गुणिला अपोजिट साइडला, इथे भागाकार आहे म्हणजे अपोजिट साइडला झाले तर किती येणार, 4042. एवढं आपण लिहू. राहिलेलं एक्झाम्पल आपण नेक्स्ट स्लाइडवर कंप्लीट करूया. x अधिक 60y बरोबर किती होते, इकडे आपण आले होते 42,000 गुणिला 5. हे आपण मागच्या स्लाइडवर इथपर्यंत केलं होतं. आता आपण इथे करू. इथे बघा 700x अधिक 60y बरोबर 5 दुणे 10 आणि 4 पंच 20 आणि 1 21 आणि हे 3 शून्य ॲज इट इज. आता इथे 10 इथे शून्य आहे म्हणजेच या सगळ्याला 10 ने भाग जातो. 10 ने भाग गेला म्हणजेच इथे 70x अधिक 6y आणि इथे इथला एक शून्य आपला कमी होणार. एवढं आपलं आलं, हे समीकरण आपलं दुसरं आलं. आपलं समीकरण पहिलं काय होतं मित्रांनो, x अधिक y बरोबर किती होते, x अधिक y बरोबर 1900. हे आपलं समीकरण पहिलं होतं. आता इथे बघा 6y y आहे म्हणजेच आपल्याला समीकरण पहिल्याला जर आपण 6 ने गुणलं तर काय होणार, आपल्याला आपले सहगुणक सेम होणार. म्हणून आपण इथे लिहू समीकरण 1 ला 6 ने गुणून. आता पहिलं समीकरण कोणतं आहे, 6x अधिक 6y बरोबर, आता 9 सख 54, हातचे आले 5 आणि 6 एक 6, 6 आणि 5 11 म्हणजे 11,400 आणि हे 2 शून्य देऊन दिले. आता हे आपल्याला मिळालं समीकरण 3. आता आपल्याला विचार करताना समीकरण 2 आणि समीकरण 3 यांचाच विचार करायचा आहे. 6y सेम आहे म्हणून आता आपण काय करणार, समीकरण 2 मधून 1 वजा करा किंवा 1 मधून, समीकरण 2 मधून 3 करा किंवा 3 मधून 2 वजा करायचं. तर आपण इथे समीकरण 2 वजा समीकरण 3 करू. ठीक आहे. आता आपलं दुसरं कोणतं समीकरण आहे, 70x अधिक 6y बरोबर 21,000 आणि समीकरण तिसरं कोणतं आहे, 6x अधिक 6y बरोबर 11,400. आता याची आपल्याला काय करायची आहे, वजाबाकी करायची आहे. आता 70 मधून 6 गेले, किती राहिले, 10 तून 6 गेले म्हणजेच 64x झाले. इथे किती राहिले,
इथे 0 0 10तून 4 गेले 6 राहिले, इथे आले 9 9तून 1 गेला म्हणजे सॉरी इथे आले 10 10तून 1 गेला 9 म्हणजे 9600 म्हणजे या साईडला आपण लिहू 9600 x बरोबर भागीला 64. आता बघा 16 चोक 64 16 85 16 सख 96 म्हणजे 16 ने जर भाग दिला तो 16 चोक 64 आणि 16 सख 96 आणि हे दोन शून्य तसे आले म्हणजे x बरोबर 600 भागीला 4. आता 600 भागीला 4 इथे भाग देऊन पाहू 4 1 4 हा 6 4 5 20 आणि हा शून्य म्हणजे x बरोबर किती मिळाले 150. आता आपल्याला x बरोबर 150 मिळाले म्हणजेच त्यांनी किती केला बसने केलेला प्रवास. बसने केलेला प्रवास किती आहे 150 किलोमीटर त्यांनी बसने केला. जर इथे आपल्याला एक्झाम्पल मध्ये फक्त त्यांनी बसने केलेला प्रवासच विचारला, जर त्यांनी विमानाने केलेला प्रवास विचारला असता तर पुन्हा आपण काय केलं असतं x बरोबर 150 ही व्हॅल्यू आपण समीकरण 1 2 3 मध्ये ठेवून आपल्याला y ची किंमत सुद्धा मिळालेली असते म्हणजेच त्यांनी विमानाने केलेला प्रवास सुद्धा कळलेला असतो. तर मित्रांनो आतापर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये जरूर कळवा. थँक्यू.